जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉग मित्र. आज आम्ही निघाले पुण्यात जायला, म्हणजे मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घ्यायला. आणि आम्हाला आमची मोठी गाडी घेऊन जायचं नव्हतं, मग ती लावली आम्ही मेट्रो स्टेशन आणि तिथनं गेलो आम्ही मेट्रोने. आणि मग सगळ्यात पहिले आम्ही जाऊन तिकीट वगैरे काढलं आणि तिकीट घेऊन लगेच वर जाऊन बघतोय तर काय, तेवढ्यात आमची ट्रेन आली होती. मग ट्रेनमध्ये बसलो आणि 10 ते 15 मिनिटं प्रवास केल्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. त्यानंतर आम्ही लगेच चालू केलं बाप्पांचं दर्शन घ्यायला. आणि तिथं काही जास्त गर्दी नव्हती, पण बाप्पाचं दर्शन लवकरच झालं. त्यानंतर आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. तिथलं दर्शन झाल्यानंतर लगेच गेलो तांबडे जोगेश्वरीचं दर्शन घ्यायला. आणि तो खूप जास्त लाईन होती म्हणलं दुसरं काहीतरी बघायला लावून. आणि इथे येऊन बघतो तर काय, इथं वैष्णवी माता मंदिराचं डेकोरेशन केलं होतं आणि ते डेकोरेशन एवढं जास्त भारी होतं. आणि ते डेकोरेशन बघायला लईच लांबून लांबून लोक आली होती. आणि ते कारण की डेकोरेशन तेवढं भारी होतं, असं वाटत होतं की वैष्णवी देवीच्या मंदिरात चालू आहे का काय. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो कसबा मंदिरामध्ये आणि तिथे गेल्यानंतर एवढी जास्त गर्दी होती तरी सुद्धा आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबून शेवटी दर्शन आम्ही घेतलंच. आणि असं करत करत महाराजच्या 5 गणपतीचं दर्शन झालं आणि शेवटी आम्ही गेलो बाप्पांच्या दर्शनाला. आणि तिकडे जाऊन बघतो तर काय, तिथं लई जास्त गर्दी होती, पण लोक दर्शन घ्यायचं सोडून जसं की लोक व्हिडिओज काढत बसले होते. पण आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो होतो आणि 2 ते 3 तास दर्शनाच्या लाईनमध्ये थांबून शेवटी आम्ही बाप्पांचं दर्शन घेतलंच. तर आम्हाला लागली होती जोराची भूक म्हणून आम्ही गेलो मिसळ खायला. आणि आम्ही एवढी मिसळ खाऊस तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक तेवढं करून घ्या की राव. तर जाऊ दे मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.